नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. छोटासा व्हिडिओ असणार आहे पण महत्त्वाचा असणार आहे. रिसेंटली आलेल्या प्रेस नोटमध्ये सीईटी सेलने भरपूर ॲडवायझरी गाईडलाईन्स तुमच्यासाठी डिक्लेअर केलेल्या आहेत. ठीक आहे, काही गाईडलाईन्सला आपण ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की निगेटिव्ह मार्किंग, 50-50 रूल्स वगैरे या सगळ्या संबंधित सीईटी सेलने कट ऑफ वगैरे विषयी सीईटी सेलने डिटेल तुम्हाला क्लॅरिटी दिलेली आहे. पण सीईटी सेलने तिथं काही गोष्टी अशा पण मेन्शन केल्या होत्या, जर या गोष्टींना विद्यार्थ्यांनी फॉलो केलं तर ते त्यांचा स्कोर खूप जास्त इम्प्रूव्ह करू शकतील यावर्षी. ठीक आहे, त्यासाठी सीईटी सेलने काही इंपॉर्टंट चॅप्टर्स डिक्लेअर केलेले आहेत बाळांनो, ज्याच्यामधून सगळ्यात जास्त प्रश्न तुमचे एमएसटी सीईटी 2026 मध्ये येणार आहेत. हे स्वतः सीईटी सेलने डिक्लेअर केलेले आहे. ठीक आहे, म्हणून या चॅप्टर्सला सगळ्यात जास्त प्रायोरिटी द्यायची बाळांनो. ठीक आहे, टोटल बघा, तुमचे टोटल 75 चॅप्टर्स यावर्षी सीईटी मध्ये विचारले जाणार आहेत. ठीक आहे, 11th आणि 12th मिळून. पण त्याच्यापैकी जर तुम्ही फक्त या 8 चॅप्टर जर प्रत्येक विषयाचे केले बाळांनो, तुमचा स्कोर खूप ड्रास्टिकली इन्क्रीज होऊन जाणार आहे. हे स्वतः सीईटी सेलने कन्फर्म केलेलं आहे. या 8 चॅप्टर्स मधून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत, हे स्वतः सीईटी सेलने सांगितलंय. कोणते 8 चॅप्टर सीईटी सेलने सांगितले त्याच्याबद्दल बघूया, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. जर आतापर्यंत केलं नसेल तर लास्ट व्हिडिओचा विनर गौरव भांबरे होतो, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. सबस्क्राईब या पर्पजने करा, जोपर्यंत तुमचे 99% येत नाही सीईटी मध्ये, टॉप इंजिनिअरिंग टॉप फार्मसी कॉलेजमध्ये तुम्ही जात नाही, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सीईटी तर्फे काही इंपॉर्टंट नोटिफिकेशन आलं सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला आउट होऊन जातं. ठीक आहे, म्हणून व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सुरू करूया बाळांनो फिजिक्स पासून. ठीक आहे, फिजिक्सचे कोणते 8 चॅप्टर सांगितले त्याच्याबद्दल बोलूया. सगळ्यात पहिलं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं रोटेशनल मोशन, जे सीईटी सेलने सांगितलंय. सगळ्यात जास्त प्रश्न रोटेशन मधून येणार आहेत. त्यानंतर तुमचं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, त्यानंतर तुमचं बाळांनो थर्मोडायनामिक्स, त्यानंतर तुमचं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, त्यानंतर तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक आहे बाळांनो, त्यानंतर तुमचं सेमी कंडक्टर आहे बाळांनो, त्यानंतर तुमचं सुपरपोजिशन ऑफ वेव्हज आहे बाळांनो, आणि त्यानंतर तुमचं वेव्ह ऑप्टिक्स आहे बाळांनो. हे 8 चॅप्टर सीईटी सेल तर्फे सगळ्यात जास्त इंपॉर्टंट आहेत. सगळ्यात जास्त फिजिक्सचे प्रश्न या 8 चॅप्टर मधूनच येणार आहेत, हे स्वतः सीईटी सेलने कन्फर्म केलंय. बघा बाळांनो, फिजिक्सचे 25 मार्क येतात, 25 चॅप्टर्स येतात, 25 चॅप्टर्स येतात. 25 पैकी 8 चॅप्टर सीईटी सेलने ऑलरेडी डिक्लेअर केले आहेत, ज्याच्यामधून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत. तर ते चॅप्टरांना तुम्हाला लगेच आत्ताच करायचंय बाळांनो. सगळ्यात जास्त प्रश्न या 8 चॅप्टर मधून येणार आहेत. आता केमिस्ट्री बद्दल बोलूया बाळांनो, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न सीईटी मध्ये तुमची इथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे तुम्ही रिझल्ट बघू शकता. सगळ्यात जास्त विद्यार्थी 99% वाले न्यूटन एज्युकेटरचे तुम्ही एकदा बघू शकतात रिझल्ट. ठीक आहे, सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईपी, जीटीआय, वालचिन, पीएचडी, व्हीआयटी, केजीसोमॅटिक, सांगली, थाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये गेलेत बाळांनो. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टच्या बॅचमध्ये. महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी कारण सगळे टीचर्स तुमचे आयआयटीएनचे. ठीक आहे, गरजेचं नसतं आयआयटीएन टीचर कडून शिकणं बाळांनो, पण या आयआयटीएन टीचरला माहिती असतं की विदिन सेकंड कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तुम्हाला तुमचे जे बोर्डाचे टीचर्स आहेत त्यांना नाही माहित बाळांनो की सीईटी मध्ये क्वेश्चन विदिन सेकंड कसे सॉल्व्ह करायचे असतात. तुमचा 3 तासामध्ये बाळांनो तुम्हाला 150 प्रश्न सोडवायचे असतात, है ना. तो टाइम बेस्ड एक्झाम आहे सीईटीची. त्यासाठी तुम्हाला आयआयटीएन टीचर लागतात, ज्यांनी स्वतः एमएसटी सीईटी क्रॅक केली, ज्यांनी स्वतः एमएसटी सीईटी मध्ये 99% क्रॅक केले, मेन्स क्रॅक केली 99%, ऍडव्हान्स क्रॅक केली, आयआयटी मध्ये गेले, 10 वर्ष शिकवलं, त्यानंतर तुम्हाला शिकवायला येणार आहेत बाळांनो. तुम्ही ज्याच्याकडून शिकताय ते स्वतः त्यांनी एमएसटी सीईटीची एक्झाम क्रॅक केली का, स्वतः त्यांना एकदा विचारा किती पर्सेंटाईल तुमचे होते, हे त्यांना विचारा. क्वेश्चन करणं तुमचं काम आहे बाळांनो, है ना. चुकीच्या ठिकाणून नका नॉलेज प्राप्त करू बाळांनो. ठीक आहे, हा तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं तर तुम्हाला चांगलं 40-50 लाखाचं पॅकेज भेटेल, ही गोष्ट डोक्यात ठेवा. आणि चांगलं कॉलेज भेटण्यासाठी सीईटी मध्ये चांगला स्कोर असणं गरजेचं आहे. आणि सीईटी मध्ये चांगला स्कोर तेव्हाच येईल जेव्हा तुमचे 99% येतील. म्हणून क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल करा बाळांनो. काही डाऊट असेल तुम्ही या नंबरवर विचारू शकतात. कोणतेही चॅप्टर शिकवलं ना बाळांनो, फॉर एक्झाम्पल थर्मोडायनामिक्स शिकवलं क्रॅश कोर्समध्ये, सगळ्यात पहिले थर्मोडायनामिक्सचे कॉन्सेप्ट, त्यानंतर न्यूमेरिकल, त्यानंतर आजपर्यंत थर्मोडायनामिक्सचे कोणकोणते प्रश्न विचारले गेलेत, त्यांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला शिकवलं जातं. फॉर्म्युला शीट्स, मॉक टेस्ट एक्झॅक्ट सीईटीचा इंटरफेस आपण कॉपी केलेला आहे. आणि शेवटी एकच सांगेल, तुम्हाला जर कुठून बाहेरून चांगला, याच्याहून चांगला कोर्स भेटत असेल, तुम्ही तो पण एनरोल करू शकता. ठीक आहे, तुमचा फायदा तुम्ही करून घ्या. ठीक आहे, आता आपण बोलूया नेक्स्ट पॉईंट केमिस्ट्रीवरती. केमिस्ट्रीचे कोणते 8 चॅप्टर डिक्लेअर केलेत बाळांनो. त्याच्यामध्ये पहिला आहे बाळांनो तुमचा थर्मोडायनामिक्स. सगळ्यात जास्त प्रश्न तुमचे केमिस्ट्रीमध्ये थर्मोडायनामिक्स मधून येणार आहेत. त्यानंतर तुमचा इलेक्ट्रोकेमिस्ट्री बाळांनो, त्यानंतर तुमचा ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स आहे. त्यानंतर तुमचा ट्रान्झिशन आणि ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे बाळांनो. त्यानंतर तुमचा अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. त्यानंतर तुमचा अल्कोहोल, फिनोल, इथर आहे बाळांनो. त्यानंतर तुमचा हॅलोजनचा चॅप्टर आहे बाळांनो. त्यानंतर तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे बाळांनो. हे सगळ्यात जास्त हाय वेटेज चॅप्टर्स आहेत. या 8 चॅप्टर मधून सगळ्यात जास्त प्रश्न केमिस्ट्रीमध्ये येणार आहेत बाळांनो. तुम्ही असं कन्सिडर करा, जर या 8 चॅप्टर
चॅप्टर जरी केले ना तुम्ही 92 93% क्रॅक करून घेणार है ना. आणि हे जेवढे चॅप्टर सांगतो याचे सगळ्यात जास्त इंपॉर्टंट प्रश्न जे येणार आहेत बाळांनो 100% सेम टू सेम प्रश्न येतील ते तुमचे क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून येतील. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, केमिस्ट्री झाला. आता मॅथ्स बद्दल बोलूया. मॅथ्स मध्ये 8 चॅप्टर कोणते आहेत? पहिलं आहे बाळांनो व्हेक्टर्स, दुसरं आहे बाळांनो तुमचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तिसरं आहे बाळांनो तुमचं लाईन अँड प्लेन, चौथं आहे बाळांनो तुमचं डिफरन्शिएशन, पाचवं आहे बाळांनो तुमचं ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन, सहावं आहे बाळांनो तुमचं इंटिग्रेशन, सातवं आहे बाळांनो तुमचं मॅथमॅटिकल लॉजिक, आठवं आहे बाळांनो तुमचं मॅट्रायसिस. या 8 चॅप्टर मधून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत हे स्वतः सीईटी सेलने कन्फर्म केलेले आहे बाळांनो. आणि कोणते प्रश्न येणार आहेत हे तुम्हाला कुठे भेटेल? क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये, तिथं तुम्हाला भेटेलच बाळांनो. बायोलॉजी बद्दल, बायोलॉजीची 4च युनिट बद्दल सीईटी सेल बोललंय बाळांनो. रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, या 4 चॅप्टर्स मधून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, हे झालं तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी है ना. ह्या चॅप्टर्सला सगळ्यात व्यवस्थित करा बाळांनो. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे सीईटी मध्ये या चॅप्टर्स मधून येतील. सगळ्यात जास्त प्रश्न या चॅप्टर्स मधून येणार आहेत. ठीक आहे, तर ही इंपॉर्टंट नोटीस होती सीईटी तर्फे जी ऍडवायझरी नोटीस आली, मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण खूप चांगल्या एका टॉपिक बद्दल बोलणार आहोत बाळांनो, जो सीईटी सेलने डिक्लेअर केलेला आहे. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो. आणि एक गोष्ट सांगतो, सीईटी मध्ये 99% आणणं अशक्य नाहीये बाळांनो, खूप सोपी गोष्ट आहे. जेई मेन्स थोडीशी अवघड आहे सीईटी पेक्षा, पण सीईटी खूप सोपी आहे बाळांनो है ना. टार्गेट तुमचं सीओईपी, व्हीजीटी, वालचिन, पीएचडी, व्हीआयटी, केजीएसओमॅट, सांगवी, थाडोमल, एसपीआयटी असेच कॉलेजेस असलं पाहिजे. अजून सुद्धा 99% तुमचं टार्गेट असलं पाहिजे. जर शेवटच्या 5 दिवसात हा व्हिडिओ बनवलेला ना आम्ही, तर तेव्हा तुम्हाला 99% टार्गेट नाही देणार, पण आता पॉसिबल आहे बाळांनो. आणि क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे तुम्हाला 99% साठी. कोणतंच बुक फॉलो करायची गरज नाही, काहीच फॉलो करायची गरज नाही बाळांनो. फक्त 2 गोष्टी करायच्या, क्रॅश कोर्सचे लेक्चर्स, मॉक टेस्ट, बस दॅट्स इट, इनफ 99% साठी. जर आतापर्यंत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.